आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव येथे ज्योतिबाच्या नावाने चांगबलाच्या गजरात पालखी मिरवणूक व यात्रा उत्साहात संपन्न। गुलालाच्या उतरणात रंगला भक्त सागर। पालखी सोहळ्याला उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती। सीमा भागातील श्री क्षेत्र बोरगाव येथील आराध्य दैवत श्री ज्योतिर्लिंग देवस्थानचे प्रमुख कैलासवासी परमपूज्य शांतानंद महाराज यांनी स्थापन केलेली ज्योतिर्लिंग यात्रा 1 मे 2026 पासून अभूतपूर्व व भक्तिभावाने सुरुवात झाली। ज्योतिर्लिंग देवस्थानचे प्रमुख परमपूज्य श्री शांतानंद प्रसाद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूक व पालखी सोहळ्याला रविवारी दिनांक 3 मे रोजी सकाळी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी विधिवत पूजा करून श्रींचे दर्शन घेतले। मंदिर कमिटीकडून उत्तम पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे व अभय मगदूम यांचा सत्कार करण्यात आला। ज्योतिर्लिंग पालखी सोहळा मिरवणुकीत हत्ती, घोडे, ब्रॉन्झ बँड, भजनी मंडळ, हलकी ताशाच्या गजरात गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। तर सोमवारी दिनांक 4 रोजी रात्री प्रसिद्ध प्रबोधनकार हरिभक्त संतोष महाराज कडवेकर यांचा सोंगी भारूड जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर मंगळवारी दिनांक 5 मे रोजी रात्री समस्त रसिकांच्या मनोरंजनासाठी कोल्हापूर येथील झंकार बेट्स ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेसाठी उपस्थित भक्तांना ज्योतिर्लिंग मंदिर ट्रस्टतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। बोरगाव येथे ज्योतिर्लिंग यात्रा यशस्वी होण्यासाठी परमपूज्य श्री शांतानंद प्रसाद महाराज देवस्थानचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजू उरणकर दादा, बाळासाहेब उरणकर, सुभाष उरणकर, सुभाष नरवाडे, रमेश नरवाडे यांच्यासह कर्नाटक महाराष्ट्र ज्योतिर्लिंग मंडळ व युवा मंडळ कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।